देवाच्या नैवेद्यासाठी सात्विक भाजी शोधतायत? मग ही मटकीची उसळ नक्की बघा. कांदा लसूणशिवाय पण चवदार मटकीची उसळ कशी बनते हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर रेसिपी पूर्ण बघायला अजिबात विसरू नका. इथे आपण वापरलेलं आहे मटकी. साधारणतः 6 ते 7 तास भिजत टाकली होती आणि रात्रभर चाळणीवरती उपसून ठेवली होती. त्यामुळे मटकीला छानपैकी असे मोड आलेले आहेत. आता वाटण्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे बडीशेप, 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर. सगळं मिक्सर जारमध्ये आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे. आपण आज मटकीची उसळ बनवतो आहे, पण या ठिकाणी तुम्ही कुठलंही कडधान्य वापरून ही उसळ बनवू शकतात. आता साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. मोहरी, जिरं, हिंग आणि भरपूर कढीपत्ता टाकून खमंग अशी आपल्याला फोडणी करायचं आहे. आता जे आपण वाटण केलं होतं ते कच्चं वाटण होतं, त्यामुळे तेलामध्ये आपल्याला खमंग तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतत असताना यामध्ये चवीसाठी हळद आणि 1 टेबलस्पून मी लाल मिरची पावडर घातली होती. आता जी लाल मिरची पावडर मी घातलेली आहे त्यामध्ये गरम मसालासुद्धा होता. पण समजा तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर यामध्ये हाफ टीस्पून इतका गरम मसाला पावडरसुद्धा घाला. छानपैकी तेलाचा तवंग आल्यानंतर यामध्ये मोड आलेली मटकी आणि 1 बटाटा हे सुद्धा खमंग परतून घ्यायचं आहे. कडधान्य जर वाटणामध्ये परतून घेतलं ना तर उसळीला चव खूप छान येते. आता उसळ छान पटकन शिजण्यासाठी यामध्ये 2 कप उकळतं पाणी घातलेलं आहे. खूप जणांना कुकरमध्ये पटकन ही भाजी करतात, पण जर तुम्ही कढाईमध्ये मंद आचेवरती जर भाजी केलीत ना तर उसळीची जी चव आहे ही अप्रतिम येते. उसळ शिजत असताना कायम जर उकळतं पाणी घातलं तर कडधान्य पटकन शिजतात. आता इथे 80% इतके आपल्याला कडधान्य शिजून घ्यायचे. मटकीही लगेच शिजते. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि 80% इतकी भाजी मी शिजून घेतली आहे. आता यामध्ये 1 टॅमॅटो बारीक चिरून टाकला आहे. टॅमॅटो जर तुम्हाला आवडत नसेल तर 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ किंवा 1 ते 2 कोकम तुम्ही यामध्ये घालू शकतात. जो कुठला तुम्ही आंबट पदार्थ घालणार आहात ते कडधान्य शिजल्यानंतर घाला. सुरुवातीपासून घातलं तर कडधान्य शिजायला वेळ लागतो. तयार झाले अप्रतिम चवीची देवाच्या पानामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी कांदा लसूण विरहित अशी आपली मटकीची उसळ. जर तुम्हाला आमचे मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा.